नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, आज तुमच्याशी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आपण आपल्या घरातील सगळ्यांची काळजी घेतो, बरोबर की नाही? आपल्या मुलांची काळजी घेतो, नवऱ्याची काळजी घेतो, आई वडिलांची घेतो, सासू सासऱ्यांची घेतो, पण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र अनेकदा आपण दुर्लक्षच करतो। विशेषतः वयाच्या 30 नंतर आपल्या शरीरात हळूहळू काही बदल व्हायला लागतात आणि हे सुरुवात होतात। जर हे बदल लगेच जाणवत नाहीत, पण काही आजार हळूहळू शरीरात वाढत जातात आणि वाढल्यानंतर आपल्याला या आजारांचं निदान कळायला लागतं। म्हणूनच वयाच्या 30 नंतर प्रत्येक महिलेने दरवर्षी काही साध्या तपासण्या आहेत त्या करून घेणं खूप गरजेचं आहे। कारण आजार लवकर समजला तर उपचारही लवकर, खर्चही कमी होतो। सर्वात पहिली तपासणी म्हणजे CBC किंवा रक्ताची तपासणी। ही तपासणी केल्याने शरीरात रक्त कमी आहे का, अशक्तपणा आहे किंवा एखादा संसर्ग आहे का हे समजू शकते। अनेक महिलांना सतत थकवा येतो, चक्कर येते आणि काम करायची इच्छा होत नाही। अशा वेळी ही तपासणी खूप उपयोगी ठरते आणि याचा साधारण खर्च 150 ते 400 रुपयांं इतका असू शकतो। प्रत्येक लॅबनुसार हे खर्च डिवाइड झालेले असतात। त्यानंतर दुसरी तपासणी आहे थायरॉइड तपासणी करणं गरजेचं आहे। अनेक महिलांचे वजन अचानक वाढते किंवा कमी सुद्धा होते, केस गळतात, खूप थकवा जाणवतो किंवा चिडचिड सुद्धा होते। यामागे थायरॉइडची समस्या असू शकते, त्यामुळे वर्षातून एकदा ही तपासणी नक्की करावी। याचा खर्च साधारणपणे 300 ते 800 रुपयांइतका असतो। तिसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे साखरेची तपासणी। आजकाल डायबिटीसचे प्रमाण खूप वाढलं आहे। सुरुवातीला काही त्रास जाणवत नाही, पण नंतर डोळे, किडनी आणि हृदयावर परिणाम होऊ शकतो। यामुळे वर्षातून एकदा रक्तातील साखर तपासून घेणं आवश्यक आहे आणि यासाठी साधारण 100 ते 300 रुपयांइतका खर्च येऊ शकतो। यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोलेस्ट्रॉलची तपासणी म्हणजेच लिपिड प्रोफाइल करणं खूप जास्त गरजेचं आहे। रक्तात चरबीचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो। विशेषतः ज्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा लठ्ठपणाचा त्रास असतो त्यांनी ही तपासणी नक्की करा। याचा खर्च साधारण 300, 400 ते 1000 रुपयांपर्यंत असू शकतो। आणि यकृत म्हणजे लिव्हर व्यवस्थित काम करत आहे की नाही हे पाहण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट करतात। तसेच किडनी व्यवस्थित काम करते आहे का हे तपासण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट केली जाते। या दोन्ही तपासण्या वर्षातून एकदा केल्या शरीरातील अनेक समस्या सुरुवातीपासूनच समजू शकतात। त्यामुळे या टेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे। याशिवाय म्हणजे या तर टेस्ट आहेतच आहेत, या टेस्ट सोडून विटामिन D, विटामिन B12 ची तपासणी देखील महत्त्वाची आहे। अनेक महिलांना अंगदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी किंवा सतत कमजोरी जाणवत असते। यामागे विटामिनची कमतरता असू शकते। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही या तपासण्या नक्की करून घ्या, जेणेकरून तुमचा त्रास हा कमी होईल। त्यानंतर महिलांसाठी आणखी एक अतिशय महत्त्वाची तपासणी म्हणजे पॅप स्मिअर टेस्ट। ही तपासणी गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी केली जाते। अनेक वेळा हा आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही, त्यामुळे आपल्यासारख्यांना काहीही कळत नाही। त्यामुळे 30 वय झाल्यानंतर, वर्षानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही तपासणी करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण याची लक्षणे आधी आपल्याला समजत सुद्धा नाहीत। तसेच प्रत्येक महिलेने स्वतःच्या स्तनांची तपासणी महिन्यातून एकदा स्वतः करावी। स्तनांमध्ये गाठ आहे का, सूज आहे का किंवा कोणतेही बदल जर तुम्हाला जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। 40 वर्षानंतर मॅमोग्राफी ही तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं सुद्धा फायदेशीर आहे। त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष स्वतःचं असलं पाहिजे। तर मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजार झाल्यावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा वर्षातून एकदा काही तपासण्या करून घेणं खूप गरजेचं आहे आणि स्वस्त सुद्धा आहेत। आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी व्यवस्थित घेऊ शकतो, बरोबर की नाही? त्यामुळे स्वतः तंदुरुस्त असणं खूप गरजेचं आहे। म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा, नियमित तपासणी करा आणि निरोगी आयुष्य जगा। आणि सगळ्या माझ्या भगिनींना एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की अनेक महिलांना वाटतं की एवढ्या सगळ्या तपासण्या करायच्या म्हणजे खूप जास्त खर्च येईल, पण आजकाल जवळपास सर्वच लॅबमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प असतात किंवा पॅकेज सुद्धा याचे वेगवेगळे उपलब्ध असतात। या पॅकेजमध्ये CBC, साखर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, लिव्हर आणि किडनी सारख्या अनेक महत्त्वाच्या तपासण्या एकत्र केल्या जातात। त्यामुळे वेगवेगळ्या टेस्ट करण्यापेक्षा पॅकेजमध्ये जर तुम्ही या तपासण्या केल्या तर खर्च सुद्धा तुमचा कमी होतो।
प्रत्येक शहर, गाव आणि लॅबनुसार पॅकेजचे दर हे वेगवेगळे असू शकतात. साधारण 1000 ते 3000 रुपयांपर्यंत तुमच्या या सगळ्या टेस्ट होऊ शकतात. चांगले हेल्थ चेकअप पॅकेज तुम्हाला मिळू शकतात. काही सरकारी रुग्णालय, शिबिरे, त्यानंतर विशेष योजनांमध्ये या तपासण्या अगदी कमी दरात किंवा मोफतही करून मिळतात. तिथे जाऊन तुम्ही या तपासण्या करू शकता. म्हणून खर्चाच्या भीतीमुळे तपासणी टाळू नका. आपल्या जवळच्या डॉक्टरांचा किंवा लॅबचा सल्ला घ्या. आपल्या जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुमच्यासाठी योग्य असलेले पॅकेज तुम्ही निवडा. कारण वेळेवर केलेली छोटीशी तपासणी उद्याचा मोठा आजार आणि मोठा खर्च वाचवू शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ तुम्ही आहात. तुम्ही निरोगी असाल तर तुमचे कुटुंब निरोगी आणि आनंदी राहील. आणि वेळीच तपासणी करा, निरोगी राहा आणि इतर महिलांनाही माहिती नक्की शेअर करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद.